आम्ही आमच्या नवीन बंगल्यात राहायला गेलो तेव्हा आसपास फारशी वस्ती नव्हतीच. बाजूला झोपडपट्टी. त्यामुळे एकटेपणा फार जाणवायचा. 3 वाजेपर्यंत जुई शाळेत असायची, पण आल्यानंतर मात्र ती एकटी पडायची. मग मलाच वेठीला धरून कधी बॅट बॉल, कधी शिवाशिवी असं ती खेळायला लावायची. त्या दिवशी आम्ही बॅट बॉल खेळत होतो. बॉल फाटकापाशी गेला, तो आणायला मी गेले तर बाहेरून ग्रिलला धरून साधारण जुईच्या वयाची मुलगी आत बघत होती. "कोण ग तू?" असं म्हणत मी फाटक उघडलं. "ये की आत ये." ती मुलगी भीत भीत आत आली. "बॉल खेळायचा आहे का तुला?" ती मुलगी मानेनं हो म्हणाली. "नाव काय बाळा तुझं?" "मी साई." ती म्हणाली. "अरे वा, अगं ही जुई आणि तू साई. जमेल की जोडी तुमची. ये हं, टाक बरं बॉल तिला." मी तिच्या हाती बॉल दिला. जुईनं बॅट धरली. दोघींचा खेळ सुरू झाला. मी व्हरांड्यावर टेकले तेवढ्यात "ए ए साई." त्या शांत वातावरणात खणखणीत आवाजात मारलेली ती हाक घुमली. साईचा चेहरा कावराबावरा झाला. तिने हातातला बॉल घेऊन फाटकाकडे धाव घेतली. फाटकात एक काळी सावळी बाई 30-35ची उभी होती. "इथं आहे वय तू? शोधून राहिलो केव्हापासून तुला. कुणाच्या घरात जायचं नाही सांगितलं ना तुला एकदा." ती बाई साईला रागवत होती. "अहो बाई, मीच घेतलं तिला आत. तुमची मुलगी आहे का?" "हा वय." असं तुसडेपणानं म्हणत ती साईवर खेकसली. "चल घरला चल, तो बॉल टाक तिथं." पण तो बॉल टाकून जायची साईची बिलकुल इच्छा नव्हती. "तुला हवाय का बॉल? जा बरं घेऊन खेळायला. जुईजवळ दुसरा आहे हो." मी म्हटलं, पण तिच्या हातातला बॉल काढून घेऊन तिच्या आईनं अंगणात भिरकावला. "नको, आत्ता मानान घेऊन जा आणि नंतर मानान चोरला." "अगं मी माझ्या तोंडानं म्हणते ना घेऊन जा म्हणून, आणि आम्ही काही खोटे नाटे आरोप लावत नाही हं." मी रागारागात तिला म्हटलं, पण पोरीचं बोखोटं धरून काही न बोलता ती बाई चालू लागली. दुसऱ्या दिवशी पण त्याच सुमाराला साई पुन्हा आमच्या फाटकाशी घुटमळत होती. मी तिला आत घेतलं. दोघी पोरी खेळायला लागल्या. साईची आई पुन्हा फाटकात उभी राहिली. आज तिच्या कडेवर एक छोटा मुलगा होता. "अहो बाई, खेळू द्या तिला. माझी पोर पण एकटीच असते. तिलाही बरं वाटतं." असं मी म्हटल्यावर काहीही न बोलता ती परतली. आता मात्र साई नियमित येऊ लागली खेळायला. त्या दोघी बाहेर खेळत होत्या तेवढ्यात घरात काम करणाऱ्या लक्ष्मीनं मला आवाज दिला. बाई, मले पोरीकडे जावं लागते." "का गं?" "अहो दीस भरले तिचे. सासूच करणार होती बाळात पण सासू काल पडली, पाय मोडला तिचा. आता तर मलाच जावं लागेल ना 2-3 महिने." "अरे बापरे, मग माझ्या कामाचं कसं गं बाई? मी शोधून देते ना तुम्हाला दुसरी चांगली बाई. पण खात्रीची हवी हां, कारण घरात सगळीकडे ती वावरणार." "हां बाई, अहो तुमच्या घरातलं चिरगुड बी जायचं नाही इकडं तिकडं. काम बी निगुतीनं करन. घेऊन येतो म्या सांच्याला." संध्याकाळी लक्ष्मीबरोबर आली ती साईची आई. "अगं हिची मुलगी येते की जुईबरोबर खेळायला." "हां, हे तर बाजूच्या झोपडपट्टीतच राहते ही." "चांगलं काम करशील ना गं बाई? लक्ष्मीनी सांगितलंय का तुला सगळं?" तिने मान डोलवली. "आणि पैसे?" "ते मी सांगितलं पाहिजे तिला मंजूर आहे ते." "ठीक आहे, लक्ष्मीकडनं काम समजावून घे आणि यायला लागो उद्यापासनं. काय नाव गं तुझं?" "धोंडी." ती म्हणाली. "असलं कसलं गं नाव?" "अहो बाई, 3 पोरींच्या पाठीव झालेली 4थी पोर मी. म्हणजे मायबापाच्या गळ्यातली धोंडच की. म्हणून माझं नाव धोंडी." धोंडी दुसऱ्या दिवसापासून काम करायला लागली. तिचं काम खरोखर नीटनेटकं, स्वच्छ, मला फारच पसंत पडलं. एक दिवस ती आली नाही बराच वेळ. "अहो बाई, पोरगं रडत होतं. साईला बशिवलं त्याच्याजवळ आणि आले म्हणून उशीर झाला बरं का." "अगं मग तोही इथे व्हरांड्यात खेळला असता ना. साई आणि जुईसुद्धा खेळल्या असत्या." मी अशी परवानगी दिल्यावर ती बरेचदा दोन्ही पोरांसकट यायला लागली. तीही हळूहळू घरात रुळत होती, मोकळी होत होती. साईची आणि जुईची चांगली गट्टी जमली होती.
आपले खेळ, रंगकांड्या, पेन्सिल सगळं काही साईला आनंदानं द्यायची जुई. एक दिवस धोंडी थोडी उदास वाटली. भांडी घासतानाही टिपं गाळताना दिसली. "काय ग धोंडी, काय झालंय?" मी मायेनं विचारलं. "साईच्या बापाची आठवण झाली जी. 2 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी गेला तो." "म्हणजे आत्ता आहे तो?" "होय जी, ह्यो दुसरा नवरा माझा. साईचा बाप लय चांगला होता. लय प्रेम करायचा माझ्यावर. साईवर पर करायचा. पण नशीब फुटकं, एक दिवस ट्रकनं उडवलं त्याला. मग साईला घेऊन आईकडे गेले तर तिथं समजाच उजेड. बाप बोलायला लागला. मग हा भेटला. साई सकट सांभाळीन म्हणला. बरं झालं बाई, तुला दुसरा आसरा तरी मिळाला." "कसला आसरा बाई? दारू पितोय, शिव्या घालतोय. उगा घाई केली मी. पोर हाय म्हणून थांबले, पण पायीन पायीन नाही तर दिन सोडून." मी बघतच राहिले. किती सोपं करून टाकलं होतं तिने गणित. साई आणि जुई आता अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या. कुठलीही गोष्ट एकमेकींना सांगितल्याशिवाय त्यांना अगदी करमत नसे. झोपडपट्टीतली असली तरी धोंडीनं साईवर चांगले संस्कार केले होते. त्यामुळे 2 पोरींच्या मैत्रीबद्दल मला काही हरकत नव्हती. धोंडी अशिक्षित असली तरी तिचे विचार अतिशय प्रगल्भ होते. बायकांवरच्या अत्याचाराबद्दल, पुरुषांच्या अरेरावीबद्दल, त्यांच्या दारू पिण्याबद्दल, पोरींची छेड काढणाऱ्या मुलांबद्दल ती अतिशय कडवटपणे बोलायची. मी तिला गमतीनं म्हटलंही, "धोंडी, तुझं प्रवचन ठेवायला हवं तुझ्या झोपडपट्टीत. अहो कायचं बाई, या लोकायले काही समजत नाही. काय बोलन गिलन, हे काय समजत नाही त्यांना समजायला दंडूकच पाहिजे बघा." एक दिवस रस्त्यावर गलका ऐकू आला म्हणून मी गेले तर मला बघून एक जण पुढे आला. म्हणाला, "अहो बाई, ती धोंडी बघा राजूला मारते काठीनं." मी समोर गेले. हातातल्या काठीने धोंडी खरंच त्याच्या पायावर सपासपा मारत होती आणि म्हणत होती, "तू पोरी बाळीची छेड काढतोय रे. तुला आया बहिणी नाहीतोय हां?" तोंडानं तिची बडबड चालू होती. मी पुढे झाले, काठी धरली. "अगं धोंडी, पुरे जीव घेतेस का त्याचा? लायकीच यांची ही." धोंडी त्वेषानं म्हणाली, "अगं पण आपल्या माथी पाप का?" मी तिला शांत करत म्हटलं आणि बाजूच्या मंडळींना म्हणाले, "चला चला मंडळी, चला. 4 शहाणपणाच्या गोष्टी त्या पोराला समजावून सांगा." धोंडीला घेऊन मी घरी आले. तिने धुमसतच कामं केली. संक्रांतीचा सण जवळ आला होता. या दिवसात आकाशात पतंग उडवण्याचा खेळ चालू असतो. जुई हट्ट धरून बसली, "मला पण पतंग उडवायचा आहे." "अगं पण आपल्याकडे कुणाला येतोय पतंग उडवता? मग तुझा पतंग वर कसा जाणार?" "बाई, माझ्या शेजारच्या सदूला बोलवू का? तो शिकवण आम्हाला पतंग उडवाय." साई म्हणाली. मी परवानगी देताच साई त्याला घेऊन आली. मग पतंग, चक्री, मांजा सगळी सागर संगीत तयारी झाली. गच्चीवर पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. धोंडी आणि मी दोघंही गेलो बघायला. जुई आणि साईला बघताना जाणवत होतं की पोरी आता मोठ्या व्हायला लागल्यात. जुईचं घारं गोरं नाजूक रूप तर साईचं शिशवी सौंदर्य तेही काही कमी नव्हतं. पोरी आता गोड दिसायला लागल्या नाही का ग? "वय नजीबाई, मला तर काळजीच वाटू लागली. माझा नवरा पण आजकाल सईशी लय गोड गोड बोलतोय, काय समजा ना मला." "अगं सावत्र असला तरी बाप आहे तो तिचा. वाटायला लागली असेल त्याला माया." काहीच न बोलता धोंडीनं नुसती मान उडवली. त्या दिवशी साई नाचतच आली. "जुई, माझ्या बाबांनी बघ मला नवीन फराक आणला." ती फ्रॉक धरून गिरक्या घ्यायला लागली. मी म्हटलं, "छान आहे फ्रॉक." "धोंडी, सुधारला की ग नवरा तुझा?" पण धोंडी फारशी खुश नव्हती. 2-4 दिवसांनंतरची गोष्ट. धोंडी जरा उशिराच आली कामाला. "बाई, पोरगं फनफनलंय तापानं. सकाळी डॉक्टरकडे नेऊन आणला. आता झोपावलाय औषध देऊन. साईला बशिवलं त्याच्याजवळ आणि मी आले कामाला." धोंडीच्या पोराचा ताप 2-4 दिवस लांबला. त्यामुळे साई मात्र फिरकली नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी जुई शुभंकरोती म्हणत होती तेव्हा दारावरची बेल वाजली. उघडून बघते तर दारात धोंडी आणि तिला बिलगून मुसमुसणारी साई. धोंडीचा चेहरा सुद्धा कसासाच दिसत होता. "काय ग, काय झालं?" मी काळजीनं विचारलं तर साईला पुढे करत ती म्हणाली,
बाई बाई हिला सांभाळा, हिला घरी पाठवू नका. अगं पण काय झालंय काय? ती सांगन तुम्हाला काय झालंय ते. एवढं बोलून धोंडी निघून गेली. साई भेदरलेली, घाबरलेली दिसत होती. मी तिला जवळ घेतलं. विचारलं की साई अगं झालंय काय? ती नुसतीच हुंदके द्यायला लागली. तिच्या पाठीवरनं हात फिरवत मी तिला मोकळेपणानं रडू दिलं. त्यानंतर हुंदक्यामध्ये तिने जे काही सांगितलं त्यामुळे मी प्रचंड हादरले. पोराला झोपून धोंडी कामाला गेली होती. साई घरात काम करत होती. तेवढ्यात धोंडीचा नवरा आला. तो दारू प्यायलेला होता. तो येऊन बाजेवर बसला. समोर साई काम करत होती. तो उठून तिच्याजवळ आला. तिला जवळ घेत तो तिच्याशी लगट करायला लागला. साईनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो आणखीन आक्रमकच बनत होता. त्याने तिच्या कपड्यांना हात घातला. हे काय चाललंय साईला समजत नव्हतं, पण हे बरं नाहीये हे मात्र तिला जाणवत होतं. ती जोरात रडायला लागली आणि तेवढ्यात झोपडीचं दार उघडून धोंडी आत आली. समोरचं दृश्य बघताच सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. तिच्या तळपायाची आग मस्तकात घेतली. तिने साईला खसकन बाजूला केलं आणि समोरचं हाती आलेलं लाटणं घेऊन नवऱ्याला यथेच्छ बदडला आणि नंतर साईला घेऊन ती माझ्याकडे सोडून गेली. मी साईला कसं तरी शांत केलं. 2 घास खायला घातले आणि झोपवून टाकलं. मी मात्र कितीतरी वेळ जागे होते. डोक्यात प्रचंड काहूर माजलं होतं. धोंडी आता काय करेल या विचारानं मी धास्तावले होते. तिची असल्या गोष्टीतली जहालमतं मला माहिती होती. विचारांच्या आवर्तात केव्हा तरी झोप लागली असावी. दारावरची बेल कर्कश वाजत होती. पाठोपाठ दारावर थापाही पडत होत्या. एवढ्या अपरात्री कोण असावं असं म्हणत दार उघडलं तर बाजूच्या झोपडपट्टीतली 2-4 माणसं उभी होती दारात. बाईजी धोंडीच्या झोपडीला आग लागली आणि ती आग विझवाया ती कोणाला जाऊ बी देत नाही. मी तशीच बाहेर धावले त्या लोकांच्या बरोबर. धोंडीची झोपडी धडाधडा पेटली होती. धोंडी बाहेर काठी घेऊन उभी होती. कुणी आज जायचं नाही झोपडी विझवायला, मारून टाकल मी त्याला. अगं पण धोंडी तुझा नवरा मुलगा ते आत आहेत, त्यांना तरी बाहेर काढू दे. काय नको, मरायच्या लायकीचा आहे त्यो, मरून दे त्याला. असं म्हणत ती चहूबाजूंना धावत लोकांना येऊ देत नव्हती. त्या धडाडणाऱ्या प्रकाशात मला ती साक्षात महिषासुर मर्दिनी भासली. मी ओरडून म्हटलं, धोंडी काठी ठेव, विझवू दे आग लोकांना, शपथ आहे तुला. माझ्या या बोलण्यावर तिने काठी बाजूला टाकली आणि खाली बसून ओक्साबोक्षी रडायला लागली. मी तिला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होते. भाईजी मीच मारलंय त्याला, दिलवतून राखेल अंगाव, जगण्याच्या लायकीचाच नव्हता तो. त्यो जिवंत राहतात, आणखीन कुणाला डसला असत्या त्यो. अगं पण धोंडी तुझा मुलगा सुद्धा होता की आत. त्या सापाचंच रगत होतं बाई त्याच्या अंगात. उद्या त्यो बी डसायला लागला असता, ठेचूनच टाकला. लोकांनी एव्हाना आग विझवली होती, पण धोंडीचा नवरा आणि मुलगा यांचे कोळसा झालेले देहच बाहेर निघाले. मग पोलीस आले, पंचनामा झाला. धोंडीनं स्वतःहूनच आग लावल्याचं कबूल केल्यामुळे पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. सगळं होईपर्यंत पहाट झाली होती. घरात झोपलेली साई बाहेर आली होती. प्रचंड गोंधळलेली होती. तिच्या भावना जणू काही गोठून गेल्या होत्या. कुठेतरी शून्यात बघत एकही शब्द न बोलता ती मला बिलगून उभी राहिली. पोलिसांची व्हॅन आली. धोंडीला घेऊन पोलीस निघाले. धोंडी आमच्याजवळ थबकली. बाईजी माझ्या साईला माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांभाळान, माहिती मला. मग ती पाय मोडून खाली बसली आणि तिने हात पसरून साईला जवळ बोलवलं. हे बघ पोरी, बाईंच्या सावलीत राहा चांगले. मला नाही सांभाळता आलं तुला, या देव माणसांच्या सोबत सुखरूप राहशील बघ तू. ती रडायला लागली आणि साईचाही बांध फुटला. ती सुद्धा हुंदके देत रडायला लागली. तिला कष्टानं बाजूला करत मी जवळ घेतलं आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी पोलीस व्हॅनकडे चालू लागलेल्या धोंडीला, नाही साईच्या आईला मी बघतच राहिले. श्रोते हो, ही होती हेमा नागपूरकर यांची कथा साईची आई.
ही कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथा आवडली असेल कथा लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरच्या बाजूला उजवीकडे जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा, त्या फोटोला टिचकी मारा आणि चॅनल सबस्क्राईब करा. फोटोला क्लिक केल्यानंतर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता, हे लक्षात घ्या. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.